विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर बसून आंदोलन करताना दिसतात। एकच त्यांची मागणी आहे, ती म्हणजे री एक्झाम आणि कॅरी ऑन या मागण्यांसाठी आता विद्यार्थी आक्रमक होताना दिसतात। ही जी आताची दृश्य आपण बघतोय विद्यापीठाचं जे मेन गेट आहे त्याच्यामधून हे सगळे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचा लोंढा आतमध्ये शिरलेला आपल्याला बघायला मिळतोय। निकाल आल्याच्या नंतर बऱ्याच निकालांमध्ये घोळ आहे अशी तक्रार वारंवार विद्यार्थ्यांनी केली होती। आतापर्यंत विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ हे जवळपास 6 ते 7 वेळा कुलगुरूंसोबत जाऊन बोललं असा विद्यार्थ्यांचा दावा आहे। मात्र कुलगुरूंनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला नाहीये, त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि विद्यापीठाच्या याच परिसरामध्ये सध्या ते आंदोलन करताना दिसतात। या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। थेट जाऊयात या आंदोलनाच्या ठिकाणी, आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्यासोबत। मिकी, अगदी जर आपण बघितलं तर गेले 1 तास झालेला आहे हे विद्यार्थी पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर आंदोलन करत होते। काही वेळापूर्वीच ते या गेटवर चढून पोलिसांना ढकलून आतमध्ये आलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की कुलगुरूंनी त्यांचं ऐकून घ्यावं, कारण गेले 6 वेळा त्यांनी कुलगुरूंना भेटायचा प्रयत्न केला, त्यांचे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला, मात्र कुठलीही दखल त्यांच्याकडून घेतली जात नाही। अशा पद्धतीने कॅरी ऑन आणि री एक्झामची मागणी या विद्यार्थ्यांकडून होतीये। आपण या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न करू। दादा, प्रामुख्याने मागणी काय आहे आणि का तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करताय? तुम्ही गेटवर चढून आतमध्ये आला, पोलिसांना म्हणजे अर्थात पोलीस तुम्हाला विनंती करत होते की थांबा तुम्ही, तर मुद्दा आमचा एकच आहे, कॅरी ऑन नाही तर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन ह्या वर्षीच झाली पाहिजे। कारण की जर हे जर गेलं तर त्यानंतर आहे का आमचा जे पॅटर्न आहे तो 2024 पॅटर्न मध्ये शिफ्ट होणार आहे। त्यानंतर आम्हाला 19 आणि 24 पॅटर्नचा काही ताळमेळ नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, जर आमचा निर्णय झाला नाही तर सर्व विद्यार्थी आज इथं आमरण उपोषण करीन, हे मी सगळ्यांच्या वतीने आज इथं सांगतो। तुम्ही ह्याच्या अगोदर देखील कुलगुरूंना भेटलात, परंतु कुलगुरू अजून त्याच्यावर निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। आता तुमची काही शिष्टमंडळ पुन्हा एकदा भेटायला गेले? हा, म्हणजे ते आम्हाला बोलले की तेच येत आहेत 10-15 मिनिटांमध्ये खाली, पण तेच काही अजून आलेले नाहीत ना, आम्हाला आतमध्ये जाऊ देतात। त्याच्यामुळे आम्ही इथं जोपर्यंत ते येत नाहीत त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबलो होतो, त्यांचं वेट करत होतो, कारण ते आम्हाला टाइम मागितलं होतं पण ते नाही मागितलं, म्हणून आम्हाला गेट वगैरे हे करून तोडून आम्हाला आतमध्ये यावं लागलं। परत पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला रोखायचा प्रयत्न करत होतो, काही वेळाने कुलगुरू खाली आले असते असं म्हणणं आहे त्यांचं। नाही, कारण की मागच्या वेळेस पण असंच झालेलं आहे, पोलीस सगळं असंच का मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणले की तुमचा निर्णय 4 दिवसामध्ये, 4 नाही आज 6 दिवस झाले अजून कुठलाही निर्णय आलेला नाही आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। आणखीन काही विद्यार्थ्यांशी बोलायचा प्रयत्न करू। ताई, ज्या पद्धतीने म्हणजे 6 वेळा तुम्ही सगळेजण पुण्यातलेच आहात का बाहेरून आलात? आम्ही बाहेरून पण आलेलो आहे, काही पुण्यातले पण आहे। अशा पद्धतीने आंदोलन करणं म्हणजे सातत्याने काय प्रशासनाचं म्हणणं काय आहे, काय अडचणी येतात? बाकी काही नाही, न्याय मिळाला पाहिजे त्यांना, त्यांचा ताळमेळ नाही की काय चाललंय। इथं जेवढे आले ना ते स्वतःच्या हक्कासाठी आले आणि त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। 4 दिवस दिले होते ना, 4 दिवस दिले होते ना, मग त्यांनी त्या 4 दिवसात काहीतरी करायला हवं होतं ना, आम्ही कशाला ही रिस्क घेतली असती? नसती घेतली। प्रश्न आहे इथं, प्रत्येकाच्या लाईफ मुलं सुसाईड करतात, हे कोणाचं याच्यावरती करतात ते, आणि ते नंतर खाली आलं, मग आम्ही एवढं उन्हातानाच उभं आहे, त्यांना काळजी नाही का विद्यार्थ्यांची? अर्थात हे मुली आहेत, बऱ्याच मुली या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। ताई, तू जसं आता म्हणत होती की म्हणजे आता पुन्हा एकदा तुमचं शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटायला वर गेलंय का? कुलगुरूंनी तुम्ही अजून देखील त्याच भूमिकेवर ठाम की कुलगुरूंनीच खाली यावं? नाही, तसं काही नाही, ते आम्हाला पहिलं काय बोलले, फक्त 10 ते 12 जण आतमध्ये या, कारण गेल्या वेळेस पण तसंच बोलले होते पण काही निर्णय आला नाही। मग ते आम्हाला एकच बोलतायत, संध्याकाळी देतो, उद्या देतो, 4 दिवस टाइम द्या। गेल्या वेळेस हे ट्राय केलेलं आहे आम्ही, पण काही आम्हाला भेटलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की मग आम्हाला असं वाटतं तर सगळेच जाणार ना, विद्यापीठ सर्वांचं आहे की नाही, मग 10-12 जण आतमध्ये जाऊन काय करणार आहे? गेले तर आम्हाला सगळ्यांना जाऊन द्यायचं। म्हणजे सगळेजण आतमध्ये कसं म्हणजे केबिन आहे, बोलतील आत नाही, पण आम्हाला असं वाटतं कुलगुरूंनीच खाली यावं आणि काय ते डिसिजन आम्हाला आत्ताच्या आत्ता हातात द्यावं। कुलगुरूंनी आत्ताच्या आत्ता म्हणजे अर्थात त्यांनी तातडीने निर्णय द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। ताई, तू त्या कमिटीमध्ये होते, अर्थात म्हणजे शिष्टमंडळ जो कुलगुरूंना भेटण्यासाठी गेल्या वेळेस गेलं होतं, काय म्हणले होते कुलगुरू गेल्या वेळेस आणि का तुम्हाला अशा आंदोलनाचं पवित्र उचलावं लागतं? त्यांनी काही गॅरंटी दिली नव्हती, ते म्हटले होते विचार करू, पण आम्ही नक्की सांगत नाही की आम्ही विचार पण करू आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातातच आहे, त्यांच्या डिसिजनवरच आहे। पण ते म्हटले होते या गोष्टी आमच्या हातात नाही, तर तुम्ही का बसले तिथं? काय तुमचं काय काम? काय ऍटलीस्ट तुमचं जे काम आहे ते तरी करा, पुढे तरी पाठवा त्या गोष्टी, पण तुम्ही त्याला नेग्लेक्ट करता, हे चुकीचं आहे ना। सो दॅट आम्ही त्यांना ते बोललो होतो, पण त्यांनी काय आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला नाही आणि ते ऐकून घ्यायला सुद्धा तयार नव्हते। ते फक्त आम्हाला हा ठीक आहे हेच करत होते।
उत्तर दिलं जात नाही कुलगुरूंकडून असं म्हणणं आहे. ताई, तुम्ही सगळेजण गेले 1 तास आंदोलनासाठी बसलात, प्रशासनाशी बोलायचा प्रयत्न होतोय, कुलगुरू खाली येतील असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांना यायचं असतं तर त्यांनी पहिलेच काम केलं असतं, एवढा वेळ थांबायची वेळ नसती आली. आणि त्यांना जीआर काढायचं असतं तर एवढं आमचं ताप बघितलं नसतं, वेळ घेतली नसती त्यांनी आमची. म्हणजे आता तुमची भूमिका काय आहे? जर कुलगुरू खाली आले नाहीत तर म्हणजे शिष्टमंडळ वर जाणार आहे का काय? ते मला माहित नाही, पण आम्ही इथून जीआर घेतल्याशिवाय हलणार नाहीये बस. म्हणजे अर्थात जोपर्यंत निर्णय होत नाही, हो बरोबर, अर्थात जोपर्यंत निर्णय होत नाही अशाच पद्धतीने त्यांच्या मागण्यांवर ते ठाम राहणार आहेत. आणि आपण जर बघितलं तर जोरदार घोषणाबाजी देखील या विद्यार्थ्यांकडून दिली जाते. कुलगुरू अगदी वरच आहेत, त्यांची बीसी सुरू आहे, मात्र काही जण मोजके जण वर देखील जाण्याचा प्रयत्न करतायत आणि विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न होतोय. यावर काय निर्णय देतात कुलगुरू हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता तरी हे सगळे विद्यार्थी कुलगुरूंच्या या मुख्य इमारतीच्या समोर अशा पद्धतीने जोरदार घोषणा देत आंदोलन करतायत. मिकी, खरं तर आताच्या पद्धतीने ज्या पद्धतीने हा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा आरोप आहे की मोठ्या प्रमाणावरती गुण देत असताना काहीतरी चुका झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीच्या चुका, अशाच पद्धतीचा गोंधळ 2022 मध्ये सुद्धा झालेला होता आणि त्यावेळेला री एक्झाम घेण्यात आलेली होती असं विद्यार्थी म्हणतात. तेव्हाची नेमकी काय स्थिती होती आणि आता जो भोंगळ कारभार घडलेला आहे विद्यापीठामध्ये तो विद्यापीठाने मान्य केलेला आहे का? जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी खरं तर इंजिनिअरिंगचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की 2022 साली देखील अशाच पद्धतीने गोंधळ झालेला होता. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी अर्थात कुलगुरूंच्या लक्षात हे सगळं आणून दिल्यानंतर तिथं री एक्झाम झाली होती. काही विद्यार्थी आहेत तसेच. दादा, 2022 साली काय नेमकं झालं होतं? री एक्झाम झाली होती का? आणि तुम्ही तशीच मागणी करताय पुन्हा एकदा? नाही, 2022 साली काय री एक्झाम झाली नव्हती. अशाच प्रकारे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेस 20 ते 40,000 विद्यार्थ्यांना डायरेक्ट कॅरी ऑन दिला होता. आणि आम्ही ह्यावेळेस कॅरी ऑन नाही मागत, आम्ही आमच्या हक्काची री एक्झाम मागतोय, कारण की आम्हाला मेहनतीनेच घ्यायचंय. पण त्याचा एक चान्स तर द्या. हा, मान्य आहे, विद्यार्थी एकदा चुकतो, पण माणूस चुकीचा पुतळा आहे, तो एकदा तर चुकणारच ना. त्याला एकदा संधी तर देऊन बघा तो काय करतोय. अर्थात री एक्झामची संधी द्यावी, कॅरी ऑन नाही तर री एक्झामची तरी संधी द्यावी, जेणेकरून हे विद्यार्थी त्यांना पुन्हा एकदा पेपर देऊ शकतील आणि पुढच्या वर्षात ते प्रवेश करू शकतील. अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्यांच्या मागण्यांवर ते ठाम आहेत. कुलगुरू खाली येतात का हे पाहणं आता महत्वाचं असेल आणि यांच्या मागण्यांचं पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं असेल. अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी याचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू.